तुमचा स्वभाव खूपच चांगला आहे हो, पण लोक तुम्हाला नावच ठेवतात. खरंय ना चष्मेवाले? खरंय. कुठं सांगतो काय? पोरीची माय म्हणती पोरीचं भविष्य बघायला बोलले, ह्याच भविष्य सांगतो येऊ पोरीच्या बापाचं. पोरीच्या आईनं सांगितलं त्याला म्हणा की पोरीचं बघ म्हणून. मग ते म्हणला बाबा पोरीचा लग्नाचा विषय सध्या बघा बरं कसा पती मिळेल तिला. वर तिनं हात पाहिला, खूपच चांगलं खूपच चांगलं. राजवी पुरीच्या हातावर फोन स्थळ येतात पण लोक विचार करत नाहीत, नकार देतात. आणि मग स्थळ कशाला येतात? स्थळ येतात पण नकार देतात. नाक बुडूस तर खातात पण गेल्यानंतर नाही म्हणून सांगतात. लग्न मुहूर्त उद्या लग्न आहे, आज मोडतय. या वर्षात सांगता येत नाही पण पुढच्या वर्षी नक्की लग्न झाल्याशिवाय राहणार. मग काय तशीच राहणार आहे काय? होणारच आहे तिचं दुसऱ्या वर्षापर्यंत होणारच आहे. पण जे कसं आहे माहिती, झुकती है दुखी दुनिया लेकिन झुकाने वाला चाहिए. या पोरीची मला फुगली निघलं बाई, पुढच्या वर्षीपर्यंत नक्की होईल म्हणला बाई दादापा. कोण म्हणला? हा इकडं पण आहे का दादापा? दादापा होईल म्हणला. अगं बाई होणारच आहे, तिच्या नशिबानं योग जेव्हा आहे तेव्हा ठरणारच आहे. चला बाई भविष्य माझं वेळ घाली तिकडच. नारद महर्षीने भविष्य सांगितलं, महिनेला वाईट वाटलं. नारद महर्षीला प्रार्थना केली, दुसरं काहीतरी पर्याय सांगा, काही करावं लागतंय का? जप बांधावं लागेल का? हे जपाचं एक पण आहे बरं का. जप बांधावं लागतोय का? मग नारद महर्षीने सांगितलं एक काम करा, हिला पती मिळेल बघा तुमच्या मनाजोगा, हिच्या मनाजोगा. कोण? प्रत्यक्ष भगवान भोलेनाथ महादेव तुमच्या पार्वतीचा पती होईल. पार्वतीचा पण एक करावं लागेल, तिला तपश्चर्या करावं लागेल. नग बाई माझी एकुलती एक लाडातली मुलगी, तिला घराच्या बाहेर निघून दिलं नाही, तपाला पुढं पाठीता. पण पार्वती आईला सांगितलं आई मी करते तर जाऊ दे मला. भगवान भोलेनाथ मला जर मिळत असतील ना मी मरायला पण तयार आहे. काय निश्चय दाखवला, लहान आहे वयानं. मग तपश्चर्या करता गेली, तपश्चर्या केली, पण भगवान शंकराचे तसा मध्ये उत्थान झालं नाही. कामदेवाला पाठवलं, कामदेवाने 5 बाण मारले पण काही उपयोग झाला नाही. शेवटी कामदेवाला धनुष्य फेकून हाणला भगवान शंकराला आणि भगवान शंकराच्या समाधीचं उत्थान झालं. मधला नेत्र उघडला, तशाच आग्नेच्या ज्वाळा बाहेर पडल्या. कामदेव जळून भस्म झाला. कामदेव जळाला. रती तिथं होती, रतीने सांगितलं आकांत म्हटलं माझ्या नवऱ्याची चूक असेल पण माझी चूक काय? मला वैधव्य कशा करता? उशाप दिला. तिला उशाप दिल्यानंतर सगळे देवादिक आले. सगळ्या देवांनी भगवान शंकराची स्तुती केली. नमामि शंकर हर हर शंकर शिव शंकर शंभो. हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो. नमामि शंकर हर हर शंकर. हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो.
एकदाचे हर हर महादेवाचा सर्वांनी जय घोष करायचा आहे. तुमचा आवाज आपले सर्व म्हणतात, तुम्ही माझ्या बरोबर म्हणा. पार्वती पते शिव हर हर महादेव. सर्व देवतांनी जय घोष केला. भगवंताला विनंती केली, प्रभू सृष्टीवरती फार तारकासुर उन्मत्त झालाय. सर्वांचे प्राण कंठामध्ये आले. सर्व देवादिक सामान्य जीव चराचर त्रस्त झालंय. दुःखाने दुःखांकित झाली पृथ्वी माता. तिला आता भार सहन होईना. म्हणून भगवंताला विनंती केली आणि भगवंताला सांगितलं, भगवान तुमचा ज्येष्ठ पुत्र त्या तारकासुराचा वध करणारे म्हणून तुम्ही विवाह करावा. आमची सर्वांची तुम्हाला विनंती आहे, कळकळीची विनंती आहे. भगवान विष्णू परमात्म्याने विनंती केली सर्वांच्या माध्यमातून. ब्रह्मदेवाने केली, इंद्रदेवाने केली. भगवान परमात्म्याने सांगितलं की लग्न करा म्हणतात, पण माझ्या करता नाही. ती स्वार्थी दुनिया आहे. आई म्हणते पोराला लग्न कर, कशा करता म्हणते, सून हाताकडे यावा म्हणून. आई कोड कौतुक बघायसाठी म्हणते, लई कोड कौतुक दाखवते सून. आई म्हणत असती सून येईल, मग मी खाटावर बसल, सून मला चहा देईल, भूक लागलं की धपाट भाकर देईल. सुनाचं कोड कौतुक काय बघा आता, कलियुग आहे. हा आमच्याकडे गौतम ऋषींचं देवस्थान आहे. ऋषी पंचमीला आमच्याकडे बरीच महिला मंडळी येतात दर्शनाला. आणि बीडमधून एक माता माऊली वयस्कर झालेली आली, चलणं होत नाही, पायी आली. पोराला आम्ही घाल म्हटलं, पोरगाने ऐकलं नाही. एकुलते एक पोरग. तिला वाटलं आता पुढच्या ऋषी पंचमीपर्यंत आपले हात पाय चलतेत नाही चलतेत, कोण जाणे काय होईल. तर पण चला एकदा दर्शन करावं परवा काळात. ते माता माऊली आली, पायी चलत 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 आली. आम्ही वरती डोंगरावर देवस्थान असल्यामुळे थकवा आला. वर आली, उठत बसत आलेली. डोळ्यातून आसरूच्या धारा लागल्या. शरीर थकलेलं, शिनलेलं, तोंडाला कोरड पडलेली. आमची त्या पोराने ती पाहिला, आजीला थकलेली, पाणी दिलं. हरे रामा तोंडातून सहज शब्द बाहेर पडले. माझ्या कानात मी आपलं म्हणलं कोणतरी थकलंय, म्हातारा माणूस दिसते. बाहेर आलो, पाहिलं, जवळ गेलो. आजी कुठून आला? नंबीडून आले बाबा. थकल्या वाटतं. पायी आलात काय? होय पायी आले. आई मग कुणी घरी नव्हतं का आणून घालायला? एखाद्याला म्हणायचं गाडीवर नेऊन सोडा. बाबा तुम्ही सांगू नाही, विचारू नाही, आम्ही सांगू नाही. घरी घरोघरी मातीच्या चुली, कुठं जा पळसाला तिनंच पानं. मी काली जायला बघितलं, मला इकडच्या पळसाला बघा. तिथं नाही तुमची जात आहे छोटस. तिथं उतरून जेव्हा महाराज म्हणले इथं मोठा पडो शिराव, मला जाऊन तरी बघतो पानं किती. तीनच आहेत, काळजी करू नका, तीनच पानं आहेत. मी म्हणलं पोरग काय करतंय, कशाचं काय करतंय? महाराज बापाच्या जीवावर आहे ती मजा करतंय. म्हणलं लग्न झालंय का? झालंय ना, लग्न झालं. म्हणलं सून जमती का? बाई नका देवस्थान मी तिचं नाव काढू. मला अवघड दिसत जरा. अरे ती थकली होती, डोळ्यातून पाणी आलं तर पण मजा करावं जरा. शिक म्हातारा माणूस हसन आज तशीन बाग जाईल. म्हणलं जपत नाही काय सून? काय सांगू महाराज. मग तर जास्तच गायवर आला. डोळ्यातून आसपासच्या धारा टप 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 खाली पडल्या. म्हणलं का बरं एवढी सून त्रास देते का? महाराज खाटाच्या खाली उतरत नाही. सून खाटाच्या खाली उतरत नाही महाराज. मी म्हणलं मग घरातलं काम धंदा कोण करतं? झाडून मी काढते, भांडे कुंडे मी करते, धुणं धाणं मीच करते.
म्हणलं मग स्वयंपाक. म्हातारी म्हणले महाराज आता तुम्ही महाराज म्हणून खोटं बोलत नाही, तुम्ही कोणाला सांगू नका. म्हणलं नाही सांगत, नाही सांगणार म्हणलं, फक्त कीर्तनातच सांगेन. बीडून जालन्याला गेलो की सांगन, पण बीडला आल्यावर तर नाही सांगायचो. महाराज खरंच सांगू, खरंच सांगायची. पोरगा करता पोरगा तुम्हाला ऐकायला आलं का तिकडं? म्हणजे एवढे मनाचे कानं करून ऐका तुम्ही. वा वा. म्हणजे दुसऱ्याचं सांगायचं ऐकायचं म्हणलं की बारीक कानं करतात, देवाचं म्हणलं की नाही म्हणत. पोरग स्वयंपाक करतं, मी भांडी खोली करते, धनधान करते, झाडून लोटून काढते, आणि आमची मॅडम खाटाच्या खाली उतरत नाही. हातात रिमोट कशाचा? आवड नुसत्या टीव्हीचाच नाही, घराचा पण. म्हणलं आजी अवघडच आहे. मग काय करता महाराज? कधी कधी असं वाटतं नसता पोराला जन्म दिला तर बरं देव देव करीत तरी फिरली असते. अवघडी. इकडं तिकडं जावा, पोराची काळजी लागते. जाऊ द्या तुमच्या संसारातले व्यथा येतात. पण मी म्हणलं पोरगी आहे का नाही? आहे ना महाराज पोरगी. पोरीचं नाव काढलं की म्हातारी चेहराच खुलला. हो ना महाराज, रडत होती म्हातारी, हसायला लागली. मला लग्न झालं का पोरीचं? हो झालं महाराज, देवाच्या कृपेने लग्न झालं. म्हणलं कसं काय जावाई? बाई महाराज जावाई देव देव मिळाला, देव. माझ्या पोरीचं नशीब फार चांगलं महाराज. म्हणलं पोरीला जपतो का? जपतो का नाही महाराज? खाटाच्या खाली तर उतरून देत नाही. कशा बोलल्या? सोन खाटाच्या खाली उतरत नाही. आणि माझ्या लेकीला तिचा नवरा नाम माझा जावाई खाटाच्या खाली उतरून देत नाही. देव मिळला, देव. किती अपप्रभाव आपल्या मनामध्ये. आपली सोन खाटाच्या खाली उतरत नाही याचं दुःख आहे, पण आपली लेक खाटाच्या खाली उतरत नाही याचा आनंद आहे. अरे लेकीचा आनंद सुनेकडे लावा. लेक तुमचे पाय धुवून पी, हे सून तुमची पाय धुवून पीन, पाय धुवून. जसं लेकीच्या विषयी अंतःकरणामध्ये आदर भावाने प्रेम आहे, तसं सुनेच्या विषयी सून म्हणून न ठेवता लेक म्हणून ठेवा. तुमची सून तुमच्या करता लेक बनेल, लेक. आणि तुमचे पाय धुवून पी, पण भाव अंतःकरणातला बदला. तिच्या अंतःकरणातला सासू म्हणून भाव बदलेल, माझी आई म्हणून तुम्हाला जीव लावत. याच्याकरता या कथा श्रवण करायच्या. भेद ठेवायचा नाही. आणि नाही सांभाळलं तर नाही सांभाळलं. राहिलेले 4 दिवस आपल्या भक्तीमध्ये घालायचे, परमार्थामध्ये घालायचे, आणि जीवन आनंदाने जगायचं. भगवान म्हणतात मला लग्न कर म्हणतात. ही लग्न यांच्या स्वार्था करता, यांना दुःख होतंय. तारकासुराचा वध करायचा आहे, माझं पौर्णिक करणार आहे म्हणून मला लग्न कर म्हणतात. माझ्या करता नाही म्हणत. माझ्या टुकड्याची व्यवस्था नाही, माझ्या कपड्याची धुण्याधाण्याची व्यवस्था नाही, याच्या करता नाही म्हणत हे लोक. पण भगवंताने सांगितलं ठीक आहे बाबा, तुम्हाला दुःख होतंय, माझ्यापासून सुख होणार आहे माझ्या लग्नानंतर, ठीक आहे. पण माझी सती गेली ना, आता कोणाबरोबर लग्न करायचं? भगवान विष्णू परमात्मा समोर आले, हात जोडले. प्रभू सतीनं अवतार घेतला हिमालयाच्या पोटी. ती उपवर पण झालेली आहे, तुमची तपश्चर्या करते, तुमची वाट बघते. सती तपश्चर्या करते कळालं. सतीची परीक्षा घ्यायचं ठरलं म्हणून सप्त ऋषींना पाठवलं. तिची परीक्षा घेतली. सती, तिचं नाव पार्वती. आता पार्वती सप्त ऋषी आहेत म्हणून बोलली, हात जोडले, नमस्कार केला. कशा करता तप करतेस? अगं अशा जंगलामध्ये इकडं डोंगरा नांगरात हिमालयामध्ये आली, आई वडिलाचं घर सोडलंस. भगवान शिवशंकरा करता काय अभिलाष आहे तपासच्या पाठीमाग? भगवान शंकर मला पती म्हणून मिळावेत म्हणून करता. अगं काय घेऊन बसली त्यांचं? कुठं कैलासाला, कुठं स्मशान वाट्यात, अंगावर नीट कपडे नाही.
आणि त्यांचं कशात तुला काय सुख मिळणार आहे तिथं? पुन्हा त्यांनी काम पण जाळून टाकलाय, काय धड संसार होणार आहे त्यांच्या बरोबर. मग इंद्रासारखा बघ ना, स्वर्गात स्वर्ग आहे त्याचा, स्वर्गाचा मालक येतो. नको मला, त्याचा स्वर्ग त्याला लकला. वैकुंठाधिपती भगवान विष्णू किती सुंदर आहे. खबरदार नाव काढलं तर पुढं बोलतात तर खबरदार, माझा भाऊ येतो. तुम्ही सप्त ऋषी ऋषी आहात म्हणून आदर करते. वाणी ताब्यात ठेवा. कडाडली लक्ष पार्वती. बरं जाऊ दे आपले, जाऊ दे. पण आमचं म्हणणं होतं इथं राहून तुला सुख कसं मिळायचं. ते तपश्चर्याला बसले, ते कधी उद्धार व्हायचं, तुला कधी भेटायला यायचे. तप करून करून मरल, पुन्हा जन्म घेईल, पुन्हा मरल. जेव्हा येतील तेव्हा, जेव्हा स्वीकार करतील तेव्हा. निश्चय केलाय मी. हलो निखुंटा करावा बळकट. निष्ठा पाहिली भगवंतानी सप्त ऋषींच्या माध्यमातून. भगवान शंकर परमात्माने संमती दिली. सती घरी आली, विवाह ठरला. नारदाच्या ब्रह्मदेवाच्या माध्यमातून सगळी व्यवस्था भगवान विष्णूच्या माध्यमातून, इंद्राच्या माध्यमातून भगवान शिवशंकरांनी त्यांच्या बाजूची केली. इकडून हिमालयानं पार्वती महिनेनं आपल्या बाजूनं आपल्या सख्या सोयऱ्यांना सर्वांना आमंत्रित केलं. मुहूर्त ठरला. पण देवाधिकांनी एक गंमत दाखवली. सगळ्या देवांनी बरोबर जायचं नाही, टप्प्याटप्प्याने पुढे चालायचं असं ठरलं. नारद महर्षीला पुढे पाठवलं. पार्वतीचा पती भगवान शंकर परमात्मा आहे. खूपच गुणगान गायलेलं सती पार्वतीच्या आईजवळ. काय भाग्य तुमचं पार्वती, नशिबवाने तुमच्या उदरी जन्माला आले, तुमचं दिव्य जीवन झालं. भगवान शिवशंकराचा पदस्पर्श आज तुमच्या घराला होणार, नगरीला होणार, हिमालयाला होणार आणि तुमचं दिव्य जीवन यामुळे होणार आहे. पण तिला असं एक 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 पुढे यायला लागलं की तिला वाटायचं हा भगवान शंकर दिसतो. पहिल्यांदा आली, इंद्र आले, हा भगवान शंकर आहे. माझ्या पार्वतीचा नाही नाही, ते माग आहेत, आणखी लांब आहे. त्याला पुढे घेतलं. ब्रह्मदेव आले. हे येत का नाही, हे पण नाही, हे ब्रह्मदेव आहे. यांच्या पाठीमागं पुन्हा वरुण देव, अग्निदेव, सगळे देवादिक येऊ लागले. सगळ्यात पाठीमागं भगवान विष्णू परमात्मा, त्यांचे वैष्णवगण. हे आहेत का बाई, किती सुंदर दिसते तो. नाही नाही, हे पण नाही. मग आणखीन माग आहे. आणि सगळ्यात पाठीमागून निघाली वतिंडी. भगवान शंकरांनी नंदीला, शिवगणाला सांगितलं होतं, या विश्वातली जेवढी स्मशानभूमी आहेत ना, सगळ्याला आमंत्रण द्या लग्नाला. सगळे आले ना, आणि सगळे आले. मग हे कोणीतरी पिशाच, भूत, वेगवेगळे त्या क्षेत्रातली सगळी लोक आली. आणि भगवान शंकराच्या माग पुढं भगवान शंकर नंदीवर. भगवान शंकराला नंदीनं सांगितलं, देवा आता तुमचं लग्न आहे. तुमचं काय लग्न आहे. शिवगणाने विनंती केली, तुम्ही थोडंसं मेकअप जरा व्यवस्थित करून द्या. आता देवाचा मेकअप करायला मस्त जटा विचारल्या, बुचोडा बांधला. मग त्याचा बांधायला काय त्याला, ते रबर पुढे एक गण पळत गेला, बारीक साप घेऊन काचकड आवडून बांधला इथं बुचड्याला. म्हणले आता नवर दिवस देवा तुम्ही, तुमच्या गळ्यात लाकीट नका का. एक जण गेला, मोठा साप धरून आणला गळ्यामध्ये बुतीला. एक जण म्हणला, देवा आमचं ऐका ना वर्षी, आता लग्न आहे, आम्ही कलवर आहे तुमचे, कलवराचं ऐकावं लागत. म्हणजे कमराला काहीतरी गुंडाळा ना. म्हणलं आपलं जीवनच असं आहे, जगाला सगळ्या माहिती, कशाला मग तुम्ही ताण घेता. नाही पण एवढी विनंती ऐका. म्हणजे ठीक आहे बा. एक जण ते व्याघ्रांबर घेऊन आला, ते गुंडळलं पण ते राही ना, कमराला करगोटा बी नाही. एकानं गेला, कमराला पुरून एवढा साप धरून आणला आणि बांधला. अंगाला सगळ्या भस्म लावलं, पावडर. नवरदेवाला मेकअप करायचा आहे ना. काय शिवशंकर भगवंताचं बघा ना, किती जीवन जगाच्या परोपकारी परोपकारी.
अशा स्वरूपाचा मेकअप केला, नंदीवर आरूढ झाली, हातात त्रिशूळ घेतला आणि सगळ्या बाजून नुसता थै 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 नाच काम चालू झालं. काय सर्वांनी हाताने टाळी आणि मुखानं भगवान शिवशंकराचं नामचिंतन करायचे. जर का बाबा कोणी कुचराई केली की या बाबाच्या अंगावर सगळे आता सापच येईल. जर का एखादा सुटला तिथून आणि आला कोणाकडे आपण जबाबदार नाही, ज्यांनी त्याने बघायचं. ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, 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 नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय. सर्वांनी टाळी वाजवा, हाताने टाळी वाजवा आणि मुखाने भगवान शिवशंकराचं नामस्मरण करा. ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, आवाज आला पाहिजे. वा वा, आणखी थोडासा आवाज. ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, टाळी ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, वा वा, धन्यवाद. ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. नमः पार्वती पतये शिव हर हर मला एक काल सुचलंच नाही राव सापाचं. भजनच म्हणत नव्हती तिकडे मांडवा. लकडी शिवाय मकडी ठेपाला येत नव्हतं. सापाचं नाव घेतलं की होत बापा. सर्वजण भजन करतात. शिवगण पिशाचादी भूतादी भूत वेताळ नाचती. भूत बेताळ नाचती, हर्षयुक्त उमापती, गज चर्म गंगाधर, कंठी शोभे वासुकी हार, कंठी शोभे वासुकी हार, गज चर्म वासुकी हार, बेताळ नाचती, हर्षयुक्त उमापती, भूत बेताळ नाचती, हर्षयुक्त उमापती, गज चर्म गंगाधर, कंठी शोभे वासुकी हार, हरि ओम गंगाधर, कंठी शोभे वासुकी हार, भूत बेताळ नाचती, हर्षयुक्त उमापती, भूत बेताळ नाचती, हर्षयुक्त उमापती, कंठी शोभे वासुकी हार, कंठी शोभे वासुकी हार, कंठी शोभे वासुकी हार.
समोरून दिंडी आली. आवाज कडक झाला, कडक झाला. समोरून दिंडी आली भगवान शिवशंकराची. भगवान शिवशंकराचा बरडा काय? भूत, व्याताळ, झोटिंग, कोणी दात हिचकायचं, कोणी दाताळ काढायचं. आता दात हिचकीला दाताळ काढ एकच ना वाटतं, नाही वेगळं आहे ते. कोणी हसायचं, कोणी रडायचं. पण त्याच्यामध्ये अशी अवस्था होती आणि महिना पाहत होती. नारदजींनी दाखवलं, हा बघा बघा आता तुमच्यात जावा याचा वर्णाचा कार्यक्रम बघा. आणि ते आली. भगवंताने अशी भयावह लीला दाखवली. कैला मुंडकेच नाहीत, नुसते धडच नाचत आहेत. कैला खालून काहीच नुसतं मुंडकच नाचत आहे. कैला नाक नाहीत, कैला कान नाही, कैचे तोंड आहेत तर ते इथं आहेत वर उठणाऱ्यासारखे. महिन्यात इथं टाकतात ना वाटतं. देवाचे उपकार माना. आपल्याला देवाने चांगले सुंदर अवयव दिले. जर आपलं नाक इथं दिलं असतं तर किती जागा पाठी लावा लागली असती. देवाचे किती उपकार आहेत. पण देवाच्या वर्णामध्ये असले लोक सगळे. कोणाला पाय नाहीत, काहीला एक एकच पाय, काहीला एकच हात, काहीला दोन्ही पण हात नाही. आणि ती कुणीकडून किंगळ्या फोडायचे, आरडायचे, वरडायचे. आणि देवाने तितक्यामध्ये लीला दाखवली. देवाने 5 मुख तयार आहे स्वतःची. पंचमुखी भगवान शिवशंकर परमात्मा आहे. एका मुखातून नुसत्या चाळत चाललाय. वेगवेगळे लीला भगवंतानं दाखवल्या. आणि तिनं पाहिलं, तिला चक्र आली. बाई नाशला जा बाई काय माझा. पोरीचं वाटोळ झालं, वाटोळ. सगळं हिमालयाच्या भोवतालचे सगळे लोक आले. गावातील लोक, नगरातील लोक, शहरातील लोक, पाहुणे आले. वरणातले काही लोक आलेले. आणि सगळे कुतूहलन आता पाठीमागून बरणे येतोय, वराडी येतोय हे बघण्याकरता, नवरदेव बघण्याकरता लहान थोर असतील रस्त्यावर लोक उभा. आणि जेव्हाही वराडाची दिंडी आलेली पाहिली, अपधाक्य पोरं नुसते आडूनच घरात पळायला लागली. म्हातारे माणसं काट्या घ्यायच्या सुधारणात हेटकत घरात. अर्ध एक पाय दारात आणि एक पाय बाहेर मध्येच पटकरून पडलं. भूत आलेत म्हणला. भूत काही बायला मंडळीने पाहिलं. साऱ्या गावाला आनंद पार्वतीचा वाटत होता. लहानपणापासून कोड कौतुक साऱ्या गावाने पाहिलेलं. तिच्या बापाला आणि आईला नाव ठेवायला लागली. महिनेनं हिमालयाने पोरीचं वाटोळं केलं. म्हणजे वाटोळं केलं, भूताच्या स्वाधीन केली पोरगी. महिनेला चक्कर येऊन पडली. नारद महर्षी जवळ. बघा ना जावायचं कौतुक, बघा ना, उठा ना. आधी मला लागली ना ती. उठा ना कशाची उठती. तिला पाणी शिंपडलं, तोंडावर सुद्धीवर आणली. आणि तिनं शिव्या द्यायला चालू केलं व नारदाला. हे सगळा खेळ कोणी केलता? जमावजमीचा. नारदादो जरा सावध राहा. चांगलं केलं तर म्हणतात कोणी केलं? देवानं केलं. आणि वाईट झालं तर मग कोणी केलं? तर या कळीच्या नारदाने केलं. आयुष्यभर शिव्या खावा लागतात. बोला लोकांचं चांगलं केलं तर आपल्याला कोणी चांगलं केलं म्हणत नाही. नारदाला शिव्या द्यायला लागली, सप्तऋषीला शिव्या द्यायला लागली, ब्रह्मदेवाला शिव्या देऊ लागली, विष्णुदिकांना शिव्या देऊ लागली. इंद्रादिकांचं तर काही पाहायचंच काम नाही. ह्या सगळ्या देवादिकांनी म्हणून कट रचला, कट. आणि माझ्या पोरीचं वाटोळं केलं, आमच्या कुटुंबाचं नाव घातलं, सगळी इज्जत गेली. पार्वतीला बी शिव्या देऊ लागली. तू पोटाला नसती आलीस तर बरं झालं असतं, पोटातच मेली आलीस तर बरं झालं असतं. तुला तरी कसं कळलं नाही? तो तर पार तपश्चर्या केली. ह्यो मिळवला काय तप करू? ह्यो रांड का? ह्या जावाई आहे का? लग्न रद्द. काल लागलं तरी सुद्धा. पार्वतीच्या आईनं सांगितलं मुलगी देत नाही मी, काय कोणाला करायची ते करा. पोरीचं वाटोळं करून घ्यायला मोकळे नाही येत आम्ही. पोरीला विहिरीत लोटून देईन पण याला देणार नाही. घरात मारी नाही झालं लग्न तिचं तर नका कळण, अशी ठेवण पण नाही देत.
काय करावं आता? नारदजीनं पाय पुढं पुढं तर परेशान झाले बा, घामाघूम झाले. मग ब्रह्मदेव आले. ब्रह्मदेवाची बी धुलाईच केली. इंद्रदेव आले, सप्तऋषी आले, सगळ्यांना तोंड द्यायचं काम केलं. शेवटी हिमालयजी आले, पार्वतीचे वडील. अगं तुला लीला दाखवली देवानं, देव तसा नाही, तुला दिसलाय तसा भगवान शंकर परमात्मा नाही, सुंदर आहे, स्वरूपवाने. बास करा, झालं ते पुरं झालं. पोरीच्या तुम्ही वाटोळ्यावर टापलाय, बाप इतका साप आहे तुम्ही. कडक आवाज झाला माझा. बापाने तरी किमान कमीत कमी पोरीचं हित करावं. मंडळ मी मरल पण पोरीचं लग्न होऊ देणार नाही. हे मला या धक्का बाहेर गेला. आपलं बी काय औषध लागू होत नाही म्हणला. आता काय करावं काय करावं. शेवटी पार्वती आली. आई अगं तुला वाटते तसे ते नाही, मी मनानं वरलंय त्यांना, नको तसं करू. आई लग्न दे लावून, माझं कल्याण आहे त्याच्यात. गबस, तुला काय कळतं? मला असं वाटतं आई ऐकत नाही म्हणूनच पोरी अड्या करतात का काही. आईला म्हणतात टाटा मी चालले. पण माझ्या बहिणीनो नका हा निर्णय घेऊ. ही पार्वती, तुम्ही पारुबाई या. पार्वती मध्ये पारुबाई मध्ये बराचसा फरक आहे. ही त्रैकाला ज्ञानी, त्रैकाल ज्ञानी आहे. हिचं जीवन त्रैकाला बाधित सत्य आहे. ही सत्य स्वरूपाची जगदंबा जगन्माता आहे. पार्वतीनं विनंती केली. आईनं सांगितलं नाही पुढे तुला काय कळतं, तू का बस. हे बघ आई, मी माझ्या मनानं वरलेलं आहे भगवान शिवशंकराला, आणि तू जर माझं यांच्याशी लग्न नाही लावून दिलं, पण तुझ्या मनात जर असेल की मी दुसऱ्या बरोबर लग्न लावून देईन, मी दुसऱ्या संग लग्न करणार नाही. हा माझा कायम ठाम निर्णय राहील. बघ तुला काय करायचे कर. पार्वती निघून गेली. ठप्प वातावरण झालं. कोणाचं काही ऐकना. शेवटी भगवान विष्णू भगवान परमात्मा गेले आणि मग समजूत काढली. हे बघा, तुम्हाला देवानं लीला दाखवली, तसे नाहीये परमात्मा. तुम्ही उठा, बाहेर चला आणि देवाला बघा. काय सौंदर्य देवाचं. चला तुम्ही बाहेर चला. देवाने स्वतःच्या लीलेनं तिला मन वळवायचा प्रयत्न केला. तयार झाली, बाहेर आली, आणि मग भगवान शिवशंकर परमात्म्याने रूप दाखवलं, सौंदर्य रूप दाखवलं, आणि मग भानावर आली, लग्न करायला तयार झाली. भगवान परमात्मा नंदीवर बसलेले आहेत. आपला नवरदेव कशावर बसतो आता अलीकडचा? हा घोड्यावर बसतो. आयुष्यभर घोड्यावरच राहतो. घोडेच लावतात सगळे लोक त्याला. हा घोड्यावर त्याच्यामुळेच बसला नाही, हा नंदीवर बसला. भगवान शिवशंकर नंदीवर का? अलीकडचे नवरदेव घोड्यावर बसतात, गाडीवर बसतात. आमचे शिवशंकर परमात्मा नंदीवर का? नंदी हा धर्माचं प्रतीक आहे. शिवशंकर परमात्मा धर्मावरती आरूढ आहे. हातामध्ये त्रिशूळ घेतलाय. आमच्या अलीकडच्या नवरदेवाच्या हातात कट्यार असते. कट्यार ज्याचं झालंय ते सांगा बुवा. झालंय का पण सगळ्याची? नाही डबल करायचं काय? तुमचं बी झालं नाही का? काय कामा झाली बा आता? भगवान शंकराचं पोहून तुम्हाला बी आशा लागली काय? कट्यार घेतो ते आत्ताची नवरदेव कट्यार घेतात. भगवान शिवशंकराच्या हातात त्रिशूळ. त्रिशूळ का? याचं कारण आहे काम, क्रोध आणि लोभ. त्रिशूळावरती असे तीन असतात ना. हा,
मग ते तीन जे ते तीन काम, क्रोध आणि लोभाचे प्रतीक आहेत. काम नाम आपली इच्छा, मनोकामना. एखाद्याकडे तुम्हाला पैशाची गरज पडली आणि तिकडे जर विश्वासाने तुम्ही गेला, विश्वासाने गेला आणि तुम्हाला पैसे नाही मिळाले, तुम्हाला राग येतो की नाही हो? म्हणजे तुमचा काम पूर्ण झाला नाही. मग तुम्हाला कशाची उत्पत्ती, आपल्या वृत्ती कशाची उत्पत्ती होती? वृत्तीची रागाची, म्हणजे क्रोधाची. क्रोध येतो, राग अनावर होतो. मायला म्हणतो विश्वासाने आलो, यांनी विश्वासघात केला माझा, पुन्हा याचं तोंड पाहणार नाही, याला मी गरज लागत ना म्हणतो की नाही. म्हणजे काय आला आता आपल्याला? क्रोध आला. क्रोध कधी कधी आपल्याला भूक लागते, म्हणजे जेवणाची इच्छा आहे. जेवणाची काय इच्छा आहे? भूक लागली, म्हणतो आता किती वाजले? 12:45 वाजलाय. आता नक्की आपल्या भारती बाबाच्या आश्रमामध्ये पंक्तीचा टाइम झालाय, चला गेलं पाहिजे. काय काय आहे का नाही कोणाला माहिती? काय बरोबर आहे. हे सगळे वरडे मंडळी येतं, यांना काय माहिती? तिकडं सगळे येतात, जानच घरावाले तिकडं तिकडं बाहेर. हे आपले आपण सगळे भगवान शंकराचे वरडे आहोत. हा लक्षात ठेव. कोण नाही हात वर करावं यातलं देवाचा वरडी, याच वरडीत हात वर केला. त्याने सांगितलं आपल्या भारती बाबाच्या देवस्थानावर चला, जावाच लागेल, मला टाईम झाला. आला मस्त खिरीचा, चपात्याचा, भाज्याचा, कुरडायाचा, बेत एवढं तुटून पडलं, ती पोटभर खाल्लं. म्हणला आता तृप्त झालं गाड्या, इच्छा पूर्ण झाली, शांत झालं मन, तृप्त झाला. आणि गेट पर्यंत आला. एकदा म्हणला यार तिकडं कथा चालू, इकडं तरफड ना, जा तिकडं. ते म्हणला गेलो असतो बरं का, पण मला का नाही, पण मी तुमच्याकडे यासाठी आलोय. कशाला? पुन्हा संध्याकडे आहे का? आता काम पूर्ण झाला, पण लोभ निर्माण झाला. आताच भागलं, पण संध्याकाळचं पहिल्यांदी पैसे मिळाले नाही, म्हणजे काम पूर्ण झालं नाही, इच्छा पूर्ण झाली नाही, क्रोध निर्माण झाला. आपल्याकडे एक ना एक डोकं सतत काढत असतो, पण भगवान शिवशंकराच्या तिन्ही ताब्यात येतात. म्हणून हातात त्रिशूळे, आणि हे तिन्ही म्हणजे नरकाची द्वार आहेत. त्रिविधम नरकस्येदम द्वारम नाशनमात्मा. ही काय आहेत? नरकाची द्वार आहेत. पण देवाने ती द्वार ताब्यात घेतली, म्हणून हातात त्रिशूळे, आमच्या हातात कट्यारे, त्याला लिंबू फासलेलं, चिरो आयुष्यभर लिंबूच तो. आता देवाने अंगाला भस्म लावलं, आमचा नवरदेव हळद लावतो, नंतर मग आम्ही हळद बी लावतो, गेली हळद लावतो, पण लग्नात हळद लावतो. किती दिवस असते? लग्नात हळद किती दिवस असते? तुम झाले का? मला बरेच विचार झाले बस सगळी. देवाला विचारलं, देवा असं कम केलं तुम्ही, भस्म का लावला अंगाला? देवाने सांगितलं हे चिता भस्म आहे, आणि एक दिवस या देहाची काय होणार आहे? राख होणार आहे, म्हणजे भस्मच होणार आहे. काया नहीं तेरी नहीं तेरी, काया नहीं तेरी नहीं तेरी. ताली वाजवा सर्वांनी, ताली वाजवा. काया नहीं तेरी नहीं तेरी.
भगवान शंकरजीला विचारलं, प्रभू सगळे जग अंगाला हळद लावतो, तुम्ही भस्म का लावलं? प्रभूने सांगितलं, रे राजा, हा देह आज दिसतो पण उद्या या देहाची राखच होणारे, चिताच होणारे, भस्मच होणारे, म्हणून भस्म लावतो. देहाचं एक दिवस भस्म होणार. लय रंगरंगोटी देहाची करत बसू नका, व्यर्थ वेळ घालू नका. अहो तुमच्या जीवावर अनेक लोक तुम्ही जगवायला लागले, प्रसाद निर्माण करायला लागले लोक. काय होत अरे, ईश्वराने जे नैसर्गिक स्वरूप दिले, रूप दिले, याच्यापेक्षा आणखी कोणतं रूप तुम्ही निर्माण करणार आहे? रूपामध्ये गुंतण्यापेक्षा स्वरूपाची ओळख करून घेण्याकरता गुंता. माझं वाक्य कळलं तर बघा, हे रूपे नाही जळणारे, आगी लागो नावा रूपा. रूपाला आणि नावाला आग लागणारे आपलं मेल्यानंतर. कोणी आपले आता तुम्ही किती फोटो काढा, एक सुद्धा फोटो घरात कोणी ठेवणार नाही, आपलं लक्षात ठेवा. नातू पंतच्या पुढचे लोक तुम्हाला आम्हाला ओळखणार सुद्धा नाही कोणी जर भिंतीला फोटो लावले तर. सगळं संपणार आहे. कशाला गुंतावं नावासाठी, कशाला गुंतावं रूपामध्ये? का अभिमान धारण करावं रूपाचा? स्वरूप प्राप्त करून घ्या, स्वरूपाचा अभिमान धारण करा. मी देव या नावानं, देव पहावया गेलो, तेथे देवची होऊनी ठेवलो, त्याचा अभिमान बाळगा. अभिमानच बाळगायचा आहे ना. आम्ही दैवाचे कुटुंबाचे, कोण म्हणलं ते? अरे कमर मोडला सन्मान की ढिले झाले बेटा कुटुंबाची सेवा करू करू. आम्ही दैवाचे दास पंढरी रायाचे. स्वाभिमानाने म्हणा रे, स्वाभिमानाने म्हणा आणि आनंद घ्या. काही नाही राजा, ही मुलं बाळ, शेती वाडी, घर दार, पैसा अडका फक्त स्मशानभूमीपर्यंत आहे. पुन्हा काय आपल्या जीवनात? म्हणून तिथं जायचं, हे भोगू नका असं कुणाचं म्हणणं नाही. आनंदाने संसार करा, असो नि संसारी. पण हे करता करता जीव वेगो करी हे पण विसरू नका. हरिमुखे म्हणा हे आपलं कर्तव्य सोडू नका. भगवंताने सावध केलं सगळ्यांना. मी हातात हे का घेतलं त्रिशूळ? हे सत्व रज तम हे गुणही माझ्या ताब्यात नव्हे. माझं या गुणाच्या पलीकडे जीवन आहे. हे बाधकेत आपल्याला सत्व रज तम सुद्धा. सात्विकतेमध्ये सुद्धा गुंतायचं नाही, रजोगुणात गुंतायचं नाही, तमोगुणात तर नाहीच गुंतायचं. काम क्रोध आदी लोभामध्ये सुद्धा गुंतायचं नाही, ते आपल्या ताब्यात असावे. काम क्रोध बंदी खाणी तुका म्हणे दिले दोन्ही. इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. या इंद्रियाच्या लढा पाळण्यामध्ये गुंतायचं नाही. माणसं जिभेची चोचले पुरवतात, नको ते भक्षण करतात, नको ते नाही पेच ते पितात. का आपल्या हाताने आपल्या आयुष्याची बर्बादी करून घेता? वेड होऊन राहावं आणि आनंदानं जीवन जगावं. पण शहाणं होऊन राहून दुःखाचे चटके बसून घेऊ नये. भगवान परमात्म्याचं वराड आलं. पार्वतीच्या आईनं कुंकुम औक्षण केलं आणि आनंद डोळ्याचे पारणे पिटले. बास, माझ्या पोरीचं कल्याण झालं, सार्थकी लागलं माझ्या पोरीचं जीवन. पोरीला जन्म दिला, कोस धन्य झाले. पोरगी एवढी मोठी सुद्धा करू शकते. पोरग फक्त एका कुळाचा उद्धार करतं, पोरगी 2 कुळाचा उद्धार करते. म्हणून आमच्या संतांनी पोरीचा सन्मान केला. कुळी कन्या, अदुगर कन्या, मग पुत्र आहे. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाच हरिक नामानंद हर्ष. देवाला सुद्धा होतो, पण असे असावे सात्विक. आज पार्वतीच्या माध्यमातून उभय कुळाचा उद्धार, म्हणून आनंद. चला, लग्न काल लागले, इथपर्यंत यायचं राहिलं होतं. म्हणून
थोडस मागं जाऊन इथपर्यंत आलो. लग्नाची तयारी झाली, लग्न लागलं. सर्वांनी एकदा जय जयकार करायचा. नमः पार्वती पतये शिव हर 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 भगवान शिवशंकर आणि पार्वती मातेचा विवाह सर्वांच्या उपस्थितीमध्ये, देवादिकांच्या उपस्थितीमध्ये झाला आणि सर्वांना आनंद झाला. सर्व आनंदामध्ये शिवगण, वैष्णव, देवादी हर्षोल्लासामध्ये आनंदाने नाचू लागले, बाळगू लागले. फक्त 5 मिनिटं जागेवर उभा राहा. महिलांना फुगडी खेळता आली तर खेळा, पण भजन 5 मिनिटं करा. कुठून उभे राहा. जनारा